नमस्कार मंडळी, भक्तिगंध चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सातारा येथील पाटेश्वर मंदिराचं दर्शन घडवणार आहे। तर हे पाटेश्वर मंदिर आहे ते साताऱ्यापासून 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। हे असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हजारो पिंडी बघायला मिळतील। हे कसं शक्य आहे बुवा? हो, हे शक्य आहे। आणि हे का शक्य नसणार आहे? कारण जिथे आपले महादेव प्रत्यक्षात उतरल्याचा भास होतो त्या ठिकाणी हे शक्य होणारच। आम्ही आता देगाव मार्गे पाटेश्वरला चाललेलो आहे आणि हे पाटेश्वर डोंगरावर सुमारे 700 ते 800 मीटर उंचीवर आहे। पाटेश्वर मंदिर हे कुणी बांधलेलं आहे हे अजून कुणाला माहिती नाही, म्हणजे हे एक रहस्यच आहे। आणि तेथील शिल्प, पिंडीवर असणारे नक्षीकाम, खूप सुंदर केलेले जे शिल्प आहेत पिंडीवर ते अत्यंत सुंदर आहे। तुम्ही कधी पाहिलं पण नसेल, अशा पद्धतीने ते बनवलेलं आहे। आज महाशिवरात्र असल्यामुळे वाहनांची गर्दी, वर्दळ खूप झाली होती, त्यामुळे थोडंसं जाताना थोडीशी अडचण निर्माण झाली। आणि तसं म्हटलं तर पाटेश्वरला जाताना थोडं बघताय ना तुम्ही, रस्ता थोडासा खराबच आहे, त्यामुळे थोडंसं आम्हाला जपून जावं लागलं। या ठिकाणी एक मुखधारी, चातुर्मुखधारी, अष्टदिक्पाल, हरिहर यंत्र पिंड आहे। आपण बघत आहात हे दगडी जुन्या पायऱ्या आहेत, खूप जुन्या पद्धतीने बांधलेल्या आहेत। आणि पहिल्यांदाच आपण गेल्या आपल्याला दर्शन होतं ते गणेश भगवानांचं। महाशिवरात्र असल्यामुळे खूप गर्दी होती आणि भाविक पण खूप आले होते, त्यात थोडंसं आम्ही उशिरा गेलो, पण जर लवकर तुम्ही गेला ना तर खूप छान दृश्य असतं। झालं आता गणपती बाप्पांचं दर्शन। आता आपल्याला फक्त ओढ आहे ते आपल्या महादेवाची, आणि तिकडे जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू होती। आपण जर भोले बाबांचं दर्शन घ्यायला जाणार असेल, थोडंसं आपल्याला चालण्याचा त्रास हा घ्यावाच लागणार आहे, कारण देव हा सहजासहजी भेटत नाही। आणि आपल्याला देवांचं दर्शन घ्यायला जाणार आहे, थोडंसं चालण्याचा प्रयत्न करा। आणि बघा, हे जे तुम्हाला दृश्य दिसतंय हे पावसाळ्यात आलं तर एवढं सुंदर दृश्य असतं। थोडंसं आम्हाला यायला उशीर झाला, तर सकाळी पण तुम्ही येऊ शकता। सकाळी जेवढ्या लवकर याल एवढं सुंदर हे दृश्य असतं। थकून आल्यानंतर तिथं पाण्याची पण सोय आहे। एवढं छान पाणी आहे, म्हणजे खूप गोड पाणी आणि थंड पाणी। महाशिवरात्रीमुळे लांबून लोक आलेले आहेत आणि ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी पाण्याची सोय, नाश्त्याची सोय म्हणजे उपवासाचं फराळाची खिचडी आणि चहाची सोय म्हणजे एकदम व्यवस्थित केली होती। आणि मंदिरात जाण्यापूर्वी हे तुम्हाला तळं दिसतं, एवढं छान तळं आहे, त्यामध्ये कमळाची फुलं आहेत, एवढं सुंदर दृश्य आहे। तेथील मठामध्ये सकाळची काकड आरती, महाप्रसाद, भजन, कीर्तन असे सगळे कार्यक्रम ह्या मठामध्ये पार होतात। आणि डोंगर चढून आलेली लोक कंटाळलेली होती आणि ते झाडाखाली बसले होते विश्रांतीला। कोण पाणी पितंय, कोण फराळाचं खातंय, चिप्स खातंय, असं प्रत्येकाचं काहीतरी चालू होतं। चला आता आपण मंदिराकडे जाऊया। आणि मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला ह्या 2 पिंडी दिसतात बघा, हे आपण पूर्ण शिल्प कोरीव काम केलेलं आहे। आणि पूर्ण मंदिराचं म्हणजे मंदिराच्या बाहेर काम पण सगळं तुम्हाला दगडाचं काम दिसेल। तर आपण आता चाललेलो आहे मंदिराकडे। शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो।
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर चला आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. आणि मंदिराकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण दगडी आहेत आणि दगडी पायऱ्या आहेत आणि साईडला पण जे तुम्हाला दिसतंय दृश्य ते पण पूर्ण दगडी आहे. आता कधी बांधलेलं आहे हे तर माहिती नाही. आता जास्त प्रतीक्षा न करता थोड्याशा पायऱ्या चढायच्या, जास्त पायऱ्या नाहीत या ठिकाणी. आणि आता ह्या पायऱ्या झाल्यानंतर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण आता मुख्य मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि महाशिवरात्र असल्या कारणाने खूप गर्दी होती. त्यामुळे मुख्य मंदिरमध्ये गाभाऱ्यात व्हिडिओ काढायला फोटो काढायला बंदी होती. त्यामुळे आतमध्ये मी फोटो व्हिडिओ काहीच केलं नाही. आणि हे जे तुम्हाला दिसतात बघा खांब, दगडी खांब, खूप एकदम भक्कम दगडी खांब आहेत ते. आणि मला तर एक सांगायचे की विज्ञान किती पुढे जाऊ दे, पण काही जे काही ठिकाणं आहेत रहस्यमय ठिकाणं आहेत तर त्याचा उलगडा विज्ञान करू शकलं नाही असं तर मला वाटतं. आपण बघत आहात भक्कम दगडी भिंती आणि मंदिरासमोर होमकुंड आहे. मंदिराबाहेरील हे स्तंभ कधी हे रहस्य उलगडू शकतील का, म्हणजे सांगू शकतील का? आणि जिथे महादेव आणि तिथे नंदी नाही असं कधी शक्य होणार आहे का? त्यामुळे मंदिरासमोर नंदी बघा कसे थाटात बसलेले आहेत. आणि मंदिराच्या बाहेर पण छोटे छोटे दगडी चौथरे आणि चौथऱ्यामध्ये शिवलिंग हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. देवस्थान आणि गर्दी तर असणारच, पण बघा आपण देवस्थानला जातो आणि तिथं अशा प्रकारे कागद जे आहे दूध ओतलेलं आहे किंवा फुलं वाहिलेली असतात आणि ते पुन्हा आपण दुर्लक्ष म्हणजे परत कधी जातच नाही ते बघायला की नक्की काय झालेलं आहे. पण मला त्रास वाटतं हे करणं चुकीचं आहे, कारण ग्रामस्थांना हे पुन्हा सगळं स्वच्छ करण्यात खूप वेळ जातो आणि इथं एक पिंड नाही की ती स्वच्छ करायला त्यांना म्हणजे लगेच होईल. इथं खूप पिंडी आहेत आणि प्रत्येक पिंडीमध्ये असंच कागद वगैरे असे ठेवलेले कुठं इकडं तिकडं आणि तांदूळ. ते ग्रामस्थांचं पण थोडंसं विचार करणं खरंच गरजेचं आहे. हे सगळं आपण भक्तीपोटी करतो, पण थोडंसं जर आपण त्या दानपेटीत पैसे टाकले तर त्याचा काहीतरी उपयोग होईल, महाप्रसादासाठी उपयोग होईल, कुठंतरी स्वच्छतेसाठी उपयोग होईल, असं नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. मला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण आपण तिथे एक दिवस जातो आणि नंतर ते बाकीचं जे स्वच्छता करायची असते ती ग्रामस्थांना करायची असते, त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. हा नंदी बघा कसा महादेवांच्याकडे बघत आहे आणि हे मंदिराचं रहस्य फक्त या नंदीला माहिती आहे. आणि आता महादेवांचं छान दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर आलेले आहे आणि आता मी थोडीशी चिप्स खाते कारण पेटपूजा ही झाली पाहिजे. आणि हां, मी कागद तिथं फेकला नाही बरं का, कारण एक एक कागद करूनच एवढा कचरा जमा होतो. आणि हां, पुढील आपला जो महत्त्वाचा टॉपिक होता, अजून आपल्याला पाटेश्वर ते अर्ध बघायचं राहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही आता पुढील व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा.